देवीचं लुक असाच असला पाहिजे, देवीचं मुकुट आम्हाला असाच हवा आहे आणि आम्ही त्याच्यासाठी खूप प्रयत्न करत होतो की आम्ही कर्नाटकपर्यंत पोहोचलो. अमृता, तुझी मालिका येते खरं तर स्टार प्रवाहावर, तर त्यापैकी तू कोणाला हे गाणं दाखवलंय का? त्यांच्यापैकी कोणी पाहिलंय का आणि काही प्रतिक्रिया आल्या आहेत का? कारण खूप वेगळी दिसलीस तू या गाण्यात. हॅलो, मी स्वानंद वाघ. हॅलो, नमस्कार. मी गायक सौरभ साळुंके. नमस्कार, मी संगीतकार हितेश मोडक. नमस्कार, मी तुमची लाडकी अमृता धोंगडे आणि आमचं नवीन गाणं आलेलं आहे आली लखाबाई. खूप खूप स्वागत आहे तुम्हा चौघांचंही व्हायरल कट्टामध्ये. तर सगळ्यात आधी गाणं खूप कमाल आहे, तर शूटिंगचा एक्सपिरियन्स कसा होता मला अमृता तुझ्याकडून ऐकायचं. खूप कमाल होता आणि सगळ्यात आधी सगळ्या व्ह्युअर्सला खूप 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 थँक्यू म्हणायचं आहे की खूप कमी वेळात इतका छान प्रेम तुम्हा सगळ्यांचं मिळालं. एका आठवड्यात 50 मिलियन व्ह्यूज मिळालेले आहेत आणि खूप छान आणि ऑर्गॅनिकली सगळ्यांपर्यंत पोचलं. ज्या देवीबद्दल आत्ता आपण बोलतोय ती वरखेडची आई लखाबाई, तर तिकडच्या लोकांचे पण मेसेज आहेत, फोन आहेत आम्हाला की आमच्या देवीवर गाणं तुम्ही केलं आणि इतकं मोठ्या लेवलचं केलं. सो ह्या सगळ्या रिस्पॉन्सनंतर जेव्हा आता मीडियासोबत आम्ही करतो इंटरव्ह्यूज, सो आम्हाला असं वाटते की आमचं गाणं अजून खूप लोकांपर्यंत पोहोचणार आहे. सो खूप 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 भारी वाटतंय, कमाल वाटतंय. आणि गाणं खूप कमाल आहे, ते कमाल दिसलंय, पण लोकेशन सुद्धा ते खूप छान वाटलंय, कमाल वाटलंय. तर नक्की हे गाणं कुठे शूट झालं आणि त्या लोकेशनचे काही किस्से आहेत का? लोकेशन्स म्हणजे सगळे रिअल लोकेशन्स आहेत. आम्ही साताऱ्याला शूट केलं आहे जंगलात. तिथे कास पठारला घाटाईचं मंदिर होतं, त्या मंदिराजवळ आम्ही जंगलाचे पार्ट वगैरे शूट केलेत आणि काही क्रोमाचे सीन आहेत ते आम्हाला विजू मानेंनी त्यांचा स्टुडिओ दिला फ्री ऑफ चार्ज ते यूज करायला आणि खूपच मजा आली आहे. म्हणजे आम्ही जसं इमॅजिन केलेले सगळे व्हिज्युअल्स असे असले पाहिजे तसंच सगळं दिसतंय, त्यामुळे खूपच मजा आली. आणि अमृता, लाईव्ह लोकेशनवर सगळं शूट झालंय आणि गाण्यामध्ये आम्हाला दिसतंय की तुझ्या पायाला काटा टोचतोय. पण शूट करताना काय काय अडथळे आलेत? कारण जंगल वगैरे असं दिसलंय आम्हाला. तर अडथळे मी सांगू तुला, पहिल्या दिवसापासूनचे अडथळे आहेत. म्हणजे देवीचा लुक करण्यापासून, मग माझा लुक काय असेल, माझ्या बहिणीचा नित्यश्रीचा लुक काय असेल, इथून जी सुरुवात झालेली, मग देवीचा खास करून लुक करण्यासाठी आम्हाला जरा जास्त मेहनत घ्यावी लागली. कारण जसं सरांचं आमच्या विजन होतं की देवीचं लुक असाच असला पाहिजे, देवीचं मुकुट आम्हाला असाच हवा आहे आणि आम्ही त्याच्यासाठी खूप प्रयत्न करत होतो की आम्ही कर्नाटकपर्यंत पोहोचलो त्या मुकुटासाठी आणि आपल्या महाराष्ट्रातच मिळालेलं आहे, इथेच मिळालेलं आहे आपल्याला, जसं आहे तसं, हवं आहे तसं. त्यामुळे खूप खूप मेहनत होती. मला परफॉर्म करताना मुळात जसं हितेश एका ह्याच्यामध्ये म्हणाला की अमृता धोंगडे नाचणार आहे म्हणून तो प्लॅटफॉर्म असा छान क्लीन केला होता किंवा दगडं काढली होती वगैरे, असा काही प्रकार नव्हता. जसं आहे बाबा तसं नाच आणि आपलंच आहे म्हणून आपण काही न बोलता नाचायचं, असं मला होतं ते. पण केलं यार. मला दुखतंय किंवा मला काय होणार आहे, मी कशी दिसतीये, मी वाईट दिसतीये का, किंवा माझे एक्सप्रेशन्स कसेही दिसत होते, कारण ते मी कॅरेक्टर म्हणून मी तिथे उभी होते आणि कॅरेक्टर म्हणूनच मी काम केलं. त्यामुळे आज जेव्हा लोकांच्या रिॲक्शन अशा आहेत की अमृता हे तू कसं काय केलंस, म्हणजे कसं जमवलंस कसं, तर मला माहिती नाही कसं जमवलं, ते झालं माझ्याकडून. ह्यांनी विश्वास ठेवला आणि माझ्या मते त्या विश्वासासाठी मी त्यांना करून दाखवलं की हो मला जमतंय मला म्हणून. सो अडथळे आले तरी मी केलेलं आहे छान पद्धतीने. आणि जसं तुमची इच्छा होती की देवीचा मुकुट असाच हवा आहे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी, तर पण असंच हवं आहे हे सगळं, हा संदर्भ कुठून आला होता का की लाखाबाईला असंच दाखवायचंय असं वगैरे काही? तिचं वर्णन लिहिलं आहे ना, जसं वर्णन लिहिलं गेलं आहे तसंच मला इमॅजिन झालेलं की ही अशीच असावी आणि तसंच दिसली पाहिजे. मुळात कसं आहे माहिती आहे, ती दिसली की अंगावर काटा आला पाहिजे, ती फिलिंग पाहिजे होती की पहिल्यांदा जेव्हा ती देवी दिसेल तर ते लोकांना फील झालंच पाहिजे की यार खरंच आली की काय. आणि तसे तिचे एक्सप्रेशन झाले आहेत, ह्यांचं इंटरॅक्शन हिचं देवीबरोबरचं, ते बघून असं लोकांचं खरंच अंगावर काटा येतं आणि तसे लिहितात ते कमेंट्स. तर हेच विजन होतं बेसिकली आणि ते तसं एक्झिक्यूट झालं आहे. नक्कीच. आणि गाणं जितकं कमाल दिसतंय, दिसण्यामुळे ते जितकं अंगावर येतंय ते आवाजामुळे तितकंच अंगावर येतंय. काय अनुभव होता एकंदरीत या गाण्याचा? गाण्याचा अनुभव खूप जबरदस्त होता. खूप सुंदर असं कॉम्पोजिशन झालेलं आहे. गाणं हे बेसिकली फोक
फॉर्ममध्ये जास्त आहे आणि त्याच्यामध्ये हितेश दादानी बरेच वेगवेगळे जॉनर्स त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट केलेत, जसं की एक करुणा भाव आहे, एक फोकची इन्स्ट्रुमेंट, त्याच्यानंतर ॲग्रेशन आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मला ते गाऊन बघायच्या होत्या. काही चांगलं वाटत होतं, काही नाही वाटत होतं. मग ते असं करत 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 मलाच एक माझ्या म्हणजे मी जो नॉर्मल आवाजामध्ये गातो त्याचा थोडासा मॉडिफाय करून एक आवाज करून बाबा कसं वाटतं आहे, तर हा एक खूप एक्सपेरिमेंट असा होता या गाण्यामध्ये आणि मला वाटतं की ते लोकांना पण खूप जास्त आवडतं आहे तसं गाणं. तर खूप सुंदर एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. नक्कीच. आणि स्क्रीनमध्ये आपल्याला स्वानंद दिसत आहेत आणि यांना जबरदस्ती या इंटरव्ह्यूला हितेश आणि अमृताने बसवलंय. काय एकंदरीत अनुभव होता आणि काय पार्टिसिपंट होतं खरं तर या गाण्यात? ॲक्च्युली जबरदस्ती यामुळे मी बसलो आहे कारण की ह्या प्रोजेक्टचा भाग मी खूप शेवटी झालो. ॲडिशनल VFX आणि ग्राफिक्स मी केलेत आणि जेव्हा मी हे करत होतो तेव्हा हितेश सरांची जी कल्पना होती की देवीची एंट्री अशी झाली पाहिजे वगैरे तशी झाली पाहिजे, तर हे सगळं करण्यामध्ये मी माझे सगळे एफर्ट्स वगैरे टाकले, क्रिएटिव्हिटी टाकली आणि फायनली जेव्हा त्यांनी ते बोलले की छान झालं आहे, तेव्हा मला स्वतः सॅटिस्फॅक्शन मिळालं याचं. आणि तसं काम करताना छान वाटलंच कारण की गाणं खूप ग्रँड झालं आहे. ग्राफिक्स आणि जे फिल्मिंग झालं आहे याचं ते कोणत्याही साऊथ मूवीपेक्षा कमी नाही झालं आहे. सो येस, खूप छान प्रोजेक्ट झाला आहे हा. नक्कीच. अमृता, तुझी मालिका येते खरं तर स्टार प्रवाहावर, तर त्यापैकी तू कोणाला हे गाणं दाखवलंय का? त्यांच्यापैकी कोणी पाहिलंय का आणि काही प्रतिक्रिया आल्या आहेत का? कारण खूप वेगळी दिसलीयस तू या गाण्यात. हो, माझ्या मालिकेतून सगळ्यांच्याच रिॲक्शन अशा होत्या की म्हणजे जे मी आत्ता मालिकेतलं पात्र साकारते ते काय तर खूपच वेगळं आहे आणि त्यात मी हे गाणं पाठवलं सगळ्यांना. सगळ्यांनी आधी राजा राजा बघितलं होतं, त्यामुळे अर्धा वेळ जो इव्हेंट आपण केला तो अर्धा वेळ सगळ्यांनी माझं राजा राजा कौतुक करण्यातच घालवलं. मी प्रत्येकाला तेच सांगत होते की आत्ता तुम्ही राजा राजा बघितलं आहे, पण आता 2 दिवसांनी माझं नवीन गाणं येतं ते बघा. आणि ते बघितल्यावर सुद्धा सगळ्यांच्या खूप छान रिॲक्शन आल्या मला की बापरे, तू असं काहीतरी करतेस आणि आम्हाला आता अपेक्षा आहे तुझ्याकडनं की तू खूप कमाल कामं घेऊन येशील. तर डेफिनेटली माझ्या पदरात जी काही कामं पडतील त्याला मी नक्की 100 काय 200% मी त्याला न्याय द्यायचा प्रयत्न करेन. कोणत्या मराठी इंडस्ट्रीमधल्या एखाद्या कलाकाराकडून अशी अनपेक्षितरित्या प्रतिक्रिया आली आहे का या गाण्याबद्दल, किंवा कोणाकडून यावी असं वाटतंय? खूप लोकांकडनं आल्यात. एक किती छान. खूप श्रेयस तळपदेंची पण आलेली, त्यांना भाऊ म्हणतो. त्यांना खूप आवडलं, म्हणजे सेट सिनेमॅटोग्राफी, गाणं, व्हिज्युअल्स, इट इज लाईक अ ट्रीट. आणि जेव्हा देवी येते तर अंगावर काटा येतो. मग माझे मित्र स्वप्नील जोशी त्यांनी फोन करून खूप तारीफ केली आणि म्हणजे खूप सपोर्ट केलं आहे इंडस्ट्रीमधनं लोकांनी. खूप जणांनी खूप शेअर पण केलंय. शेअर पण केलं आहे, करतायत अजून रादर. मला असं वाटतं की जेवढ्या मेहनतीने हे गाणं म्हणलं आहे, लोकांनी बघावं गाणं आणि प्लीज त्याच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा कमेंट्स थ्रू. आणि मग ॲक्च्युली हीच किक असेल नेक्स्ट गाणं करण्यासाठी पण, की लोकांना खरंच आवडतं आहे आणि आपण असंच काहीतरी क्रेझी वर्क केलं पाहिजे. कोणत्या एखाद्या आर्टिस्टकडून म्हणजे खरं तर इतकं क्रेझी आणि इतकं मोठं स्टेजवरती गाणं केलं आहे की या व्यक्तीकडून मला प्रोजेक्ट हवा आहे, त्याच्यानंतर कदाचित मिळू शकतोय असं वाटतंय का? तो ऑलरेडी करतोयच. साऊथ मी साऊथची फिल्म करतोच ऑलरेडी. आता मला म्हणजे राजा राजानंतर ती फिल्म मिळाली, तर ती फिल्म चालूच आहे. बघूया आता काय काय होतं त्याने. आणि मला विचारशील तर मला ह्या इंडस्ट्रीतून जे न्यू कमर डिरेक्टर्स आहेत तिथपासून जे ऑलरेडी डिरेक्टर आहेत मोठे मोठे, ह्या सगळ्यांसोबत मला काम करायची इच्छा आहे. माझी काहीही म्हणणं नाही आहे. आता हितेश सर म्हणालेत की साऊथमध्ये मी ऑलरेडी काम करतोय, पण हे गाणं फार ग्रँजर दिसतंय, तर हे गाणं साऊथमध्ये डब करायला आवडेल का? मला तर नक्कीच आवडेल. म्हणजे मला आले पण आहेत 1-2 कमेंट्स अशा की हे गाणं साऊथमध्ये पण करा. तर विचार करतोय, बघूया, लवकरच करेन मी. साऊथ डब हो, मला गायक सांगितलं कोण होतं. असेल? हां, गायक कोण असेल? गायक हाच गायला, हा गातो मल्टी लँग्वेज. इनफॅक्ट मी जी साऊथची फिल्म करतो त्याने ह्याने पण गाणं गायलंय त्यात. हो. नक्कीच. तर खूप छान गाणं आलंय, तर जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? काय काय गाणं गायचं? काय सांगाल? हा, गायचं पण आहे सर. प्रेक्षकांना काय गायचंय की सांगायचं? आधी सांगा. आधी सांगायचं आहे. सांगा मग.
प्रेक्षकांना मला एवढंच सांगायचं आहे की आली लखाबाई हे आपलं नवीन गाणं तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलेलो आहे आणि हितेश मोडक ओरिजिनल्स हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ऑलरेडी आलेलं आहे आणि तुमचा रिस्पॉन्स कमाल आहेच, पण अजूनही कोणी बघितलं नसेल तर नक्की बघा, शेअर करा, सगळ्यांना दाखवा आणि मध्ये जो एक मधला चंक आहे जो तुम्हाला खूप अट्रॅक्ट करू शकतो तो म्हणजे माझ्या अंगात येण्याचा, सो तोही तुम्ही एका मोठ्या स्क्रीनवर छान असं एक फिल्म आपण बघतो या पद्धतीने बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अजून पुढचे काही प्रोजेक्ट्स असतील तर तेही तुम्हाला बघायला मिळतील. तुका आता विष्णू देवाला सांगतो गाढान लखाबाई अग्नीच घर आली आली ती लखाबाई आली आली ती लखाबाई तिचं माहेर कोकण. तर थँक्यू Thank सो you. मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.